Hello students, class 12 biology chapter number 8 respiration and circulation part 7. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता. तर आता सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्यूमन हे आपण आज स्टार्ट करूया. आणि आज आपण फक्त RBC घेऊया. एकदा RBC एकदा WBC असं घेऊयात, नाहीतर व्हिडिओ खूप मोठे होतील आणि तुमचं तेवढं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्यूमन. Human circulatory system is composed of blood vascular system and lymphatic system. First आपल्याला बघायचं आहे blood vascular system. It consists of blood vessels and heart. आणि याचं फंक्शन जे आहे ते ट्रान्सपोर्ट, होमिओस्टॅसिस अँड प्रोटेक्शन. ट्रान्सपोर्ट माहीत आहे, प्रोटेक्शन माहीत आहे. होमिओस्टॅसिस मीन्स सेल्फ रेग्युलेशन और टू मेंटेन स्टॅबिलिटी ऑफ इंटरनल एन्व्हायरमेंट. ओके, बॉडीच्या आतमध्ये जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याचं स्टॅबिलिटी राखणं किंवा सेल्फ रेग्युलेशन करणं म्हणजेच होमिओस्टॅसिस. फर्स्ट आपल्याला बघायचं आहे ब्लड कंपोजिशन अँड कोॲग्युलेशन. आता ब्लड कंपोजिशन अँड कोॲग्युलेशन हा पॉईंट आहे, पण आपण वन बाय वन बघणार आहोत. फर्स्ट, स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड ॲज हेमॅटॉलॉजी. ब्लड इज रेड कलर्ड फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियोनिक मिसोडम. जे 3 जर्म लेयर्स आहेत, एक्टोडम, मिसोडम अँड एंडोडम. त्यातल्या मिसोडम हा ब्लडचा ओरिजिन आहे आणि ॲक्च्युली ब्लड हे काय आहे तर कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ऑन ॲन ॲव्हरेज ॲडल्ट हॅज 4 to 6 लिटर ऑफ ब्लड. इट इज स्लाइटली अल्कलाइन, सॉल्टी अँड विस्कस फ्लुइड अँड हेवियर दॅन वॉटर. ब्लड हॅज 2 मेन कंपोनंट्स, प्लाझ्मा फ्लुइड अँड फॉर्म्ड एलिमेंट्स. आणि त्याचं कंपोजिशन आहे म्हणजे प्लाझ्मा फ्लुइडचं कंपोजिशन बघणारच आहोत आणि फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे ज्या काही सेल्स आहेत त्या वन बाय वन आपण बघायचे आहेत. दिस कॅन बी सेपरेट बाय सेंट्रिफ्युगेशन. फर्स्ट, प्लाझ्मा. इट इज स्ट्रॉ कलर्ड म्हणजे पेल येलो कलर्ड असतो तो. स्लाइटली अल्कलाइन आहे, विस्कस फ्लुइड अँड कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ कंपोनंट्स. म्हणजे द कंपोजिशन ऑफ प्लाझ्मामध्ये वॉटर, देन प्रोटीन, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत, देन फूड मध्ये ग्लुकोज, अमिनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, वेस्टमध्ये युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन, रेग्युलेटर्समध्ये हार्मोन्स, एन्झाईम, विटॅमिन्स अँड अँटीकोॲग्युलंट लाईक हेपॅरिन, देन कोलेस्टेरॉल, अँटीबॉडीज अँड डिझॉल्व्ह गॅसेस. हे कंपोनंट्स आहेत प्लाझ्माचे. ओके, आता आपल्याला बघायचं आहे मेन म्हणजे फॉर्म्ड एलिमेंट्स. Formed elements means blood cells that are produced in body and are collectively called formed elements. जे काही ब्लड सेल्स आहेत त्यांना फॉर्म्ड एलिमेंट्स असं म्हटलं जातं आणि त्या मेन 3 टाईप्सचे आहेत. रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स अँड प्लेटलेट्स आर थ्रोम्बोसाइट्स. जे RBC, WBC अँड प्लेटलेट्स. ओके, हे वन बाय वन आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. First, red blood corpuscles or RBCs or erythrocytes. They are abundant in human body. They are circular, biconcave and non-nucleate. त्या ॲक्च्युली सर्क्युलर आहे त्यांचा शेप, बायकॉन्केव आहेत अँड नॉन न्यूक्लिएटेड. पण कॅमल आणि लॅमा यांच्यामध्ये काय त्या न्यूक्लिएटेड आहेत. दीज आर रेड ड्यू टू ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट हिमोग्लोबिन. तर यांच्या सायटोप्लाझममध्ये हिमोग्लोबिन असतं. आता हिमोग्लोबिनबद्दल आपण भरपूर डिस्कशन झालेलं आहे आणि RBCच्या सायटोप्लाझममध्ये हिमोग्लोबिन असल्यामुळे ते काय तर हे त्याचा कलर रेड, म्हणजे त्यामुळं RBCनं रेड कलर आलेला आहे. ओके, मेल्समध्ये 5.1 to 5.8 मिलियन पर MM³ हे त्याचं काउंट आहे आणि फिमेलमध्ये 4.3 to 5.2 मिलियन पर MM³. आणि याला टोटल RBC काउंट असं म्हटलं जातं. आणि RBCचा लाईफ स्पॅन आहे 120 days. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. RBCचा लाईफ स्पॅन 120 days आहे. देन एक काही टर्म आहेत RBCशी रिलेटेड. फॉर्मेशन ऑफ RBC इज कॉल्ड इरिथ्रोपोएसिस. RBC फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्याला इरिथ्रोपोएसिस असं म्हटलं जातं. RBCs आर प्रोड्यूस फ्रॉम हिमोसायटोब्लास्ट और रेटिक्युलोसाइट्स. आता हिमोसायटोब्लास्ट म्हणजे काय तर दीज आर द स्टेम सेल्स फ्रॉम विच RBC
फॉर्म्ड, म्हणजे अशा स्टेम सेल्स ज्याच्यापासून RBC तयार होतात त्यांना हिमोसायटोब्लास्ट असं म्हटलं जातं. किंवा रेटिक्युलोसाइट्स मीन्स इमॅच्युअर RBCs. ओके, रेटिक्युलोसाइट्स मीन्स इमॅच्युअर RBC. इरिथ्रोपोएटिक ऑर्गन. इरिथ्रोपोएटिक ऑर्गन म्हणजे काय, तर जे RBC फॉर्म करतात ते ऑर्गन्स फिटसमध्ये कोणते आहेत, इन फिटस दीज आर लिव्हर अँड स्प्लीन. हे फिटसमध्ये लिव्हर अँड स्प्लीनमधून RBC फॉर्म होतात आणि ॲडल्टमध्ये रेड बोन मॅरोमध्ये फॉर्म होतात. ओके, हे सुद्धा लक्षात घ्या. फिटसमध्ये लिव्हर अँड स्प्लीन आणि ॲडल्टमध्ये रेड बोन मॅरो. वर्न आउट ऑर डेड अँड ओल्ड RBC आर डिस्ट्रॉयड इन लिव्हर अँड स्प्लीन. जे काय डेड किंवा ओल्ड झालेल्या RBCs आहेत त्या लिव्हर आणि स्प्लीनमध्ये डिस्ट्रॉय केल्या जातात. जर RBCचे नंबर इन्क्रीज झाले, म्हणजे इन्क्रीज इन नंबर ऑफ RBC इज नोन ॲज पॉलिसायथेमिया अँड डिक्रीज इन नंबर इज कॉल्ड ॲज इरिथ्रोसायटोपेनिया. Then hormone erythropoietin of kidney cells stimulate the bone marrow for production of RBC. म्हणजे इरिथ्रोपोएटिन हार्मोन जे आहे किडनी सेल्समधलं ते काय करतं, तर स्टिम्युलेट करतं बोन मॅरोला फॉर प्रोडक्शन ऑफ RBC. देन RBC कंटेन द एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज. आता कार्बोनिक अनहायड्रेजचं फंक्शन काय, तर इट असिस्ट इंटर कन्व्हर्जन ऑफ CO2 and H2O इंटू कार्बोनिक ॲसिड. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचं इंटर कन्व्हर्जन, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये, तर कार्बोनिक ॲसिडमध्ये, प्रोटॉनमध्ये, बायकार्बोनेटमध्ये होण्यासाठी हे एन्झाईम इसेन्शियल आहे. म्हणजे आणि हे एन्झाईम कुठं असतं, तर RBCमध्ये कार्बोनिक अनहायड्रेज. द फंक्शन्स ऑफ RBC. RBC आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. त्यामुळे त्या RBCच्या सायटोप्लाझममध्ये काय असतं, हिमोग्लोबिन, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ O2 and CO2, रेस्पिरेटरी गॅसेस, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. इट also important to maintain the pH and viscosity of blood. Then it contribute in process of blood clotting. blood clotting मध्ये सुद्धा RBCचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता ते कसं, ते आपण ब्लड जे कोॲग्युलेशन ऑफ ब्लडमध्ये बघणार आहोत. देन हिमॅटोक्रिट, इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ RBC टू टोटल ब्लड व्हॉल्यूम. म्हणजे टोटल ब्लड व्हॉल्यूम जे आहे त्याच्यासोबत RBCचा जो काउंट आहे त्याचा रेशो म्हणजेच काय, हेमॅटोक्रिट. ओके, इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ RBC टू टोटल ब्लड ब्लड व्हॉल्यूम. आता आपण खूप शॉर्टमध्ये RBC फक्त बघितलं. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये WBC आणि प्लेटलेट्स बघूयात. त्यामुळे हे शॉर्ट व्हिडिओ होतील आणि तुम्ही कंटाळणार पण नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काळजी घ्या. थँक्यू.